दौंड तालुक्यातील सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील माकरवस्ती परिसरात खेळत खेळत कालव्याच्या पाण्यात उडी मारलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश आलं, मात्र एकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला। आज 19 एप्रिलला सकाळी 8 ते 8:30च्या सुमारास ही घटना घडली। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अस्तिम जावेद मुजावर असं 3 वर्षीय मयत झालेल्या चिमुकल्याचं नाव, तर 7 वर्षाची मेहक जावेद मुजावर आणि 5 वर्षाचा रुहान जावेद मुजावर असं वाचवण्यात आलेल्या 2 चिमुकल्यांची नावे। मिळालेल्या माहितीनुसार मुले आणि त्यांचे आईवडील हे सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील कालव्याच्या परिसरात राहतात। शनिवारी सकाळी तिघेही कालव्याच्या बाजूला खेळत होते। यावेळी खेळत खेळत तिघांनी कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या। या मुलांनी कालव्यात उड्या मारल्यानं परिसरात राहणाऱ्या निलेश खोमणे यांच्या पत्नीनं पाहिलं। मुलांनी पाण्यात उड्या मारल्या म्हणून त्यांनी आरडाओरडा सुरू केला। यावेळी घरात असलेल्या निलेश खोमणे यांनी तत्काळ पळत जाऊन पाण्यात पडलेल्या दोघांना वरती काढले। दरम्यान 2 मुलांना